काहीच पुण्याला येऊन आम्हाला 15 दिवस झाले आणि 8 दिवस ॲडजस्ट होण्यात गेले आणि 8 दिवस दुसऱ्या भागात गेले. म्हणजे पुणे आम्हाला असं म्हणतं की राहूच नका, पण काय नाही लागते आमचं. आम्हाला पण वाटलं आम्हाला आमचं गावच भारी आहे. एकदा आमचं काम झालं आम्ही इथून जाणार आहे. परत पुणे पाहायचंच नाही आम्हाला. पुणे नको, एवढ्या 5 दिवसांचं आम्हाला पुणे नको नको झालेलं आहे. जिरली चांगली जिरली आमचे केस गळायला लागले. मुझे नहीं लगता मैं यहाँ पे टिप पाऊंगी. लवकरच आपलं गाव गाठावं लागेल. नंतर आम्ही रूमवर येऊन पावसाचं वातावरण झालेलं होतं, पाऊस पडणारच होता. त्या वातावरणात मस्त चमचमीत खावंसं वाटलं. मग मैत्रिणीने मस्त रव्याचं घावण करण्यासाठी पीठ भिजत घातलेलं होतं आणि मला भूक लागली होती म्हणून मी ते करायला घेतलं. ते करता करता एवढं भारी दिसणारं घावण खाण्यासाठी कंट्रोल काय होत नव्हतं. मग ते करता करताच मी खायला घेतलं हे म्हणण्यापेक्षा ते निवडून खायला घेतलं, कारण त्यात मिरच्या होत्या आणि यावेळेस मिरच्या जरा तिखटच होत्या. मग घावण करून झालेले होते. मैत्रिणी अभ्यास करत बसल्या होत्या, मग त्यांच्यासाठी हे रव्याचे घावण घेऊन गेले आणि त्यांच्यात मी परत खायला बसले. म्हणून हे चविष्ट घावण आम्हाला शेवटी पुरलेच नाही. ते खाऊन आम्ही संध्याकाळच्या वेळी निघालो होतो शॉपिंगसाठी. आम्हाला घ्यायचा होता फॉर्मल ड्रेस आणि तो घेण्यासाठी आम्ही आधी गेलो झुडिओमध्ये. ते भेटन ह्या शहर आम्ही खूप लांब प्रवास करून तिथे गेलो. तिथे खूप वेळ शोधून पण आम्हाला शेवटी दुसऱ्या दुकानातून घ्यावं लागलं.